महाराष्ट्र पर्व न्यूज, बातमी सर्वांच्या विश्वासाची। मद्याचं सेवन करून बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बस दामटल्याचा प्रकार काल शनिवार 13 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास बस स्थानक सांगोला येथे उघडकीस आला। बसचे चालक विठ्ठल महादेव नरवडे, राहणार कासापुरी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली असून याबाबत गजानन कोंडीबा राऊते यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास फिर्यादी एसटी कंडक्टर गजानन राऊते व बस चालक विठ्ठल नरवडे हे दोघे जण बसमधून जत ते ठाणे सांगोला मार्गे प्रवासी घेऊन निघाले होते। लोहगाव तालुका जत ते कोठेतरी रोडवरून गाडी जात असताना मोटरसायकलला आहेर टेक करत असताना बसच्या पाठीमागील बाजूस टेम्पोची पाठीमागील बाजू घासली। त्यावेळी टेम्पो चालक बसचे चालक विठ्ठल नरवडे यांच्याशी वाद घालत असताना एसटी कंडक्टर गजानन राऊते यांनी त्या लोकांना समजावून सांगितले व चालक विठ्ठल नरवडे यांना बस सावकाश चालवा असं सांगत होते। त्याचवेळी एसटी कंडक्टर गजानन राऊते यांच्या लक्षात आलं की बस चालक विठ्ठल नरवडे हे कोणीतरी नशा करून गाडी चालवत आहेत। तरी बसमधील सर्व प्रवासी आरडाओरडा करू लागले व एसटी कंडक्टर गजानन राऊते यांना बस तुम्ही चालवा नाही तर आम्ही बसमधून खाली उतरतो असं म्हणाल्यानं एसटी कंडक्टर गजानन राऊते यांनी बस लोहगाव ते सांगोला बस स्टँडपर्यंत बस चालवीत आणली। त्यावेळी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास एका प्रवासी महिलेने तक्रार कक्ष येथे जाऊन तक्रार केली। त्यानंतर बस स्थानक प्रमुख पंकज तोंडे हे तेथे आले। त्यावेळी एसटी कंडक्टर गजानन राऊते यांनी त्यांना झालेला प्रकार सांगितला असता त्यांनी एसटी कंडक्टर गजानन राऊते व चालक विठ्ठल नरवडे यास घेऊन सांगोला पोलीस ठाणे येथे आणले। चालक विठ्ठल नरवडे हा मद्य सेवन केलेल्या अवस्थेत असल्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली असता चालक विठ्ठल नरवडे हा मद्याचं सेवन करून अंमलाखाली असल्याबाबत वैद्यकीय अधिकारी साहेब यांनी स्पष्ट अभिप्राय दिला असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे।